नमस्कार शिक्षक बंधूंनो, शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 रोजी होत आहे. त्या अनुषंगानं 2020ची पेपर 2 जो 6वी ते 8वीसाठी आहे त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. येणाऱ्या परीक्षेसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या 3 बाजू 1/2, 1/3, 1/4 या प्रमाणात आहेत. जर त्रिकोणाची परिमिती 52 सेमी असेल तर सर्वात लहान बाजू किती लांबीची असेल? पहिली बाजू आपण 1/2x, दुसरी बाजू 1/3x, तिसरी बाजू 1/4x बरोबर 52. 3 बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. या ठिकाणी लसावी आहे तो 12 आहे. 4 आणि 3चा लसावी 12, 2च्या पाड्यात 12 आहे, बेसक्क 12, 3च्या पाड्यात 12 आहे, 3 चौक 12, 4च्या पाड्यात 12 आहे, 4 चौक 12. तितके अंशीत पट करायचे. 6 1 6, 6x अधिक 4 1 4, 4x अधिक 3 1 3, 3x भागिले छेद 12 आलेले आहे लसावे. ओके, त्यामुळे बरोबर 52. 6 4 10 3, 13x बरोबर 52 भागिले 12 येथे पलीकडे गुणिले. शॉर्टकटमध्ये ह्या 13 52 भाग 13 चौक 52, x बरोबर 12 चौक 48. 1/2 म्हणजे 48 भागिले 2. 48 भागिले 2 म्हणजे 24. 1/3 म्हणजे 48 भागिले 3 16. त्यानंतर 1/4 म्हणजे 48 भागिले 4 12. 24 16 12 यातली सर्वात लहान बाजू आहे 12 सेमी. ओके, अचूक पर्याय या ठिकाणी जो मिळणार आपल्याला तो 12 सेमी आहे. ओके, पुन्हा एकदा पटकन बघा. 1/2, 1/3, 1/3, 1/4 असं प्रमाण आहे. त्यामुळं आपण x प्रत्येकाची पट घेतलेली आहे. x भागिले 2, x भागिले 3, x भागिले 4. तिघांची बेरीज परिमिती 52 आहे. 4 3 2 लसावी 12 म्हणून 2ची 6 पट 12, 3ची 4 पट 12, 4ची 3 पट 12, तितके अंशाची पट 6x 4x आणि 3x. 6 4 10, 3 13x भागिले छेद 12 आहे. 12 पलीकडे 52ला गुणिले गेले. आपण ह्या 13नं 52ला भागलं, पलीकडे जाऊन भागले होणारच आहे. इथूनच भागलं. 12 चौक 48. xची किंमत 12 आली, xची किंमत 48 आलेली आहे. मग इथं 48 भागिले 2 म्हणजे 24. ओके, इथं 48 भागिले 3 म्हणजे 16. इथं 48 भागिले 4 म्हणजे 12. 24 16 आणि 12 यामध्ये सर्वात लहान 12, म्हणून आपण अचूक पर्याय सर्वात कमी लांबीची बाजू आहे ती 12 सेमी आहे. ओके, धन्यवाद.